बिबट्याच्या हल्ल्याची आणखी एक हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे। शिरूर जुन्नर हद्दीतील पिंपरखेड जवळील पारगाव मंगरुळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली आहे। मृत मुलाचे नाव रोहित बाबू कापरे असे असून तो धामणसई तालुका रोहा जिल्हा रायगड येथील रहिवासी होता। सोमवारी दुपारी ही घटना घडली। पारगाव येथील श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीचे काम सुरू होते। त्यासाठी आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित हा शेताच्या बांधावर बसलेला असतानाच जवळील उसाच्या दाट शेतात दबा घरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। बिबट्याने रोहितला ओढत उसाच्या शेतात नेले। हे पाहताच महिला मजुरांनी धाडस करत उसाच्या शेतात धाव घेतली आणि रोहितला बिबट्याच्या तावडीतून सोडवले। त्यानंतर रोहितला तातडीने पारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते। बिबट्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह हलू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस यांनी नागरिकांशी संवाद साधला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस व वन विभागाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। पिंपरखेड परिसरात ही बिबट्याच्या हल्ल्याची चौथी घटना असून जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन आणि मानवी वस्तींवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत। यापूर्वी शिवन्या, रोहन आणि एका ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। आता रोहितही या हल्ल्याचा बळी ठरला आहे। दरम्यान बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। वन विभाग आणि स्थानिक प्रशासनावर आता मोठी जबाबदारी आली आहे।